हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम. तर बघा मी भांडी घासत होती इथं, तर तिकडे 4 चाकी गाडी बघा दिसते का. तर त्या 4 चाकीत गाडीत तर कोण आलंय बघा आता आपल्याला भेटायला. असले अवतार आज भटीवर ते बी अजून बघा. तुम्ही ओळखताय का यंदा बघा. नाही द्या की ओळख करून दिल्याशिवाय कशी ओळख दिली. ओळख तर करून द्या की. मोबाईल व्यवस्थित धरत नाही. बघू बरं कसं ओळख करून देताय. हा एकतर तास तर धरत नाही नाही. थांब 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 तू थांब. ओळख काय कशी दरवाजा लई करायची? चमका लागल्या पुढे घ्या. पुढं घेतलं की परत गेला की नाही अंधार घुडत नाही. कसं तर बघा गरीबाच्या घरी आपल्या निलय दादा आले तर ह्यांना ताईला फोन आलता, पण मला माहित काय नव्हतं. ताईला तर पायच पडले ते बघा. आता पाय काय होताय लागलं म्हणली ना तू. पाय लागलं म्हणली. पाय लागलं मग भटीला. तर पूनम ताई आले ते, त्यांची 2 बाळ आले ते आहे का. तर एक मोठी अजून आली नाही. ती शाळेला गेली. अगं का सारख्या रील्स बघते ती हॉटेलला लाल्या लावते टेन्शन आहे कसं टेन्शन घालवायचा प्रयत्न कर. कशाच टेन्शन. माणूस मरताना सुद्धा माणसाला टेन्शन असते. त्या टेन्शन दोघा नवरा बायकोला माहिती आहे की माझ्या मनात कोणची दशा चालू आहे. म्हणून तर त्यांना आम्ही ठरवलं की आता लावणारच नाही म्हणून. ही जर माझ्या संग नसते ना बोलत तर मला तर जीव देण्याशिवाय पर्यायच नाही. तसलं काय आयुष्य पण करत माझ्या डोक्यात तीच येत आहे. मी आज किती दिवस झाले ही साडी अंगावर आहे, मी केस सुद्धा विचारत नाही. मग गळ्यातलं की स्वतः किती दिवस झाले जिंदगीत तसलं काय करायचं. सकाळी आलं आपल्या लेकरं घेऊन गेले अचानकच. आम्हाला बी बोललं नाही तर काय नाही तर भाऊजी म्हणलं नाही तर की मी चाललोय की काय नाही, तसलं काहीच बोललं नाही तर अचानकच गेलं. तुमची काव्या घेऊन गेले दोन्ही बी पोरं ते घेऊन गेलं. नेल्यावर काय करायचं. पोरी म्हणजे शाळा बुडते मग मी शाळा बुडते. तिला मी काय आता तर जेवणाचं हे दिलं. तिला गपचूप मी म्हणलं मला सकाळनं पण फोन करायचा आणि संध्याकाळी पण रोज शाळेत जाताना फोन करायचा, शाळेत आल्यावर फोन करायचा. तर वर बापानं विचारलं काय म्हणते का ग मम्मी. तर तिने सांगितले मम्मी मला म्हणले की सकाळी फोन करत जा संध्याकाळी. बरं काळ केलं म्हणलं सांगितलं मला ते हाकलून लावतोय म्हणलं तुम्ही कसं सांगितलं त्याला काय ते. तर माझं नशीब समजते मी की एवढं मोठं दादा आपल्या घरी आले तर ताई नाही मोठ्या मनाचं आहे. असे कित्येक लोक आहेत की मोठे माणसं मोठ्यांना मोठं म्हणजे माणसं मध्ये पैसा पाहिजे. अहो मोठं म्हणजे काय मला म्हणायचं केलेली. सेलिब्रिटी काय नाही, साधा माणूस आहे तुमच्याकडे. आता शिल्लीबिरती लोकांनीच केलंय ना, मग शिल्लीबिरती बनायला तर काय हरकत नाही. त्यांना आम्ही आवडतो आपलं मन चांगलं असलं ना तर सगळे लोक आपल्यावर प्रेम करतात आणि सगळ्या लोकांना प्रेम केलेलं ते आपले निलेश दादा. तुमच्या करत नाही काय, तुमच्या बी अख्खा महाराष्ट्र प्रेम करतय. पण काय करायचं, बाहेरच्यांना प्रेम करून उपयोग काय आहे. घरातनं प्रेम सुरुवात झाली पाहिजे. तुम्हाला निलेश दादाला घरातले बी प्रेम करतात आणि बाहेरचे पण करतात. तर निलेश दादाचं नशीब आहे म्हणायचं. नशीबवान आहेत निलेश दादा. मान आहे तर पण मेन माणसं आयुष्यात माहिती त्यांच्या. ते आता काय करणार नाही म्हणल्यावर. अहो पाणी दे की. पाणी का हे इथलं पाणी नाही चांगलं. ताई ते चालले ते आता बाहेर. तर नाही मी इथंच बसणार आहे. हा खायला बसलाय का बरं झालं. मग राधा ताई ते गेले ते आपल्या घरात. कर बाळा चल बाहेर बसू दे ते पोरगी. तर त्यांना आपलं चहा ती नको म्हणल्या काय नको. सरबत घेतलं. मग सरबत केलं आपलं. सरबत ती पेल्या. पाणी लागत असेल तुम्हाला चिकन करायला. हा 2 टाक्या लागते ते. पाणी येतंय. तर अजून आमच्या आंघोळी नाही ते काय नाही ते बघा. तेवढंच नुसतं आपल्याला हे झालं म्हणून केस ती विचारले. तर बहीण भावंडाचं फोटो चालले ते बघा इकडं आहे का. क्लोज मध्ये या की. मोबाईल खायला धरा की. तर मला असं वाटतंय की बघा म्हणजे लयच भारी नशीब वाटतंय माझं की राधाताईमुळं की आपले एवढी चांगली आज स्वप्नात बी विचार केला नव्हता की मी की होय बाबा आपल्याकडे येतेली भेटतेली. तर यूट्यूबच्या माध्यमातून मला लय गणगत भारी भेटली बघा. तर कारण का तुम्ही चांगला स्वभाव म्हणजे माझा स्वभाव सगळ्याला आवडतो, सगळ्याला सपोर्ट तुम्ही मला सपोर्ट करता. त्याच्यामुळं मला असं माझं मग बोलताना का नाही
त्या दिवशी ते ताई बी आली तर माझं मन भरून आलं, आता बी आलं. कारण का असं वाटतं की बाबा आपलं हातपाय असलं काम कष्ट करणारं हे आणि एवढे भारी भारी आपल्या घरी यायचं म्हणल्यावर भटीवर. तर काही इथं काम करत होतं, आता वाहतूक ती करायची. तर चला आता मला काहीच बोलू वाटत नाही, मी स्टॉप करते.